नमस्कार सर्व उपस्थितांचे स्वागत. मी हेमंत जोगळेकर. आज आपल्या सर्वांचं स्वागत करताना खूप आनंद होतोय, कारण विज्ञान गंगा व्याख्यानमालेचं 77वं पुष्प आज आपल्या समोर प्राध्यापक हितेंद्र महाजन सादर करणार आहेत. मराठी विज्ञान परिषदेतर्फे नुकतंच गोव्याला आमचं अधिवेशन झालं आणि त्यामध्ये प्रोफेसर मनमोहन शर्मा पुरस्कार विजेते असे डॉक्टर विकास माठे आणि प्रोफेसर हितेंद्र महाजन या दोघांना पुरस्कार मिळाला. आणि मला आता स्क्रीनवरती बघताना खूप आनंद होतोय की मागच्या महिन्यामधलं विज्ञान गंगेचं पुष्प प्राध्यापक विकास माठे स्वतः त्यांनी भाषण केलं होतं, ते आज हजर आहे तिथे. आणि आज प्राध्यापक हितेंद्र महाजन खास विषयावरती बोलणार आहेत. त्यामुळे दोन्ही पुरस्कार विजेते आज आपल्या समोर आहेत. विज्ञान गंगा व्याख्यानमाला ही मराठी विज्ञान परिषद आणि NKCL अर्थात महाराष्ट्र नॉलेज कंपनी लिमिटेड यांच्या वतीने केली जाते. मराठी विज्ञान म्हणजे मुंबई आपली जी परिषद आहे, या विज्ञान परिषदेची 57वं वर्ष आहे. 1966 साली याची स्थापना झाली. आणि आपा देशपांडेंसारखे सर जे आता आपल्या समोर आहेत, की ज्यांनी 50 वर्ष त्या परिषदेला पाहिलंय त्याच्या जडणघडणीमध्ये, अशी लोक त्या संस्थेशी निगडीत आहेत. प्राध्यापक JB जोशी आता विद्यमान अध्यक्ष आहेत आणि नावाजलेले अनेक शास्त्रज्ञ त्याचे ट्रस्टी विश्वस्त आहेत. खूप जण याच्यातले प्रत्यक्ष हजर आहेत आता या स्क्रीनवर, आणि काही जण युट्यूब आणि फेसबुक लाईव्ह वरनं पण असतील. मराठी विज्ञान परिषदेतर्फे सायंटिफिक टेम्पर निर्माण करणं, विज्ञान तंत्रज्ञानात समाजापर्यंत नेणं, वेगवेगळ्या मार्गातनं, व्याख्यानातनं, पाहुण्यांच्या व्याख्यानातनं, मुलांपर्यंत, शाळा कॉलेजातल्या मुलांपर्यंत, वेगवेगळ्या स्टार्टअप्सला प्रोत्साहन देणं, त्याचं इन्क्युबेशन करणं, असे अनेक उद्दिष्ट, जी मुख्य 4 उद्दिष्ट आहेत, त्याच्या मार्फत हे केलं जातं. याचाच एक भाग म्हणून आम्ही असा विचार केला आणि जो आम्ही फळास नेतोय आपल्या सहकार्याने, की प्राध्यापक मनमोहन शर्मा पुरस्कार विजेते 2 शास्त्रज्ञ जे आहेत, त्या दोघांची व्याख्यान आपल्या परिषदेसाठी व्हावी. त्यापैकी प्राध्यापक मठेंचं मागच्याच महिन्यामध्ये व्याख्यान झालं आणि मला सांगताना खूप अभिमान वाटतो की प्राध्यापक विकास मठे हे आमच्या परिषदेचे आजीवन सभासद आश्रयदाते म्हणून झालेले आहेत. आणि मी तसाच आग्रह या निमित्ताने प्राध्यापक महाजनांना करतो, आम्हाला तुमच्या सर्वांचा सहभाग हवाय. नुकताच या व्याख्यानापुरता नसून या आपल्या ध्येयामागे आपला वाटाही आम्हाला तेवढाच हवाय. आता मी प्राध्यापक हितेंद्र महाजनांची ओळख करून देतोय. ओळख करण्याआधी आज ज्या विषयावरती ते बोलत आहेत तो आहे अनुनासिक औषध वितरण, नाकाद्वारे औषधांचं वितरण, त्याचं विकास आणि धोरणे, या विषयावरती आज प्राध्यापक महाजन बोलणार आहे. प्राध्यापक महाजन, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्राध्यापक MM शर्मा मनमोहन शर्मा पुरस्कार विजेते आहेत. शिरपूर धुळे येथे सध्या ते RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे प्राध्यापक आणि फार्मास्युटिकल विभागाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट पण आहेत. 20 वर्षाहून अधिक त्यांच्याकडे शैक्षणिक शिकवण्याचा अनुभव आहे. 130 पेक्षा जास्ती रिफर्ड पब्लिकेशन्स त्यांची झालेली आहेत. त्यांची 4 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आणि 3 पुस्तकांमध्ये त्यांनी वेगवेगळे चॅप्टर्स, त्याच्यातले काही भाग इंटरनॅशनल पब्लिशर्स तर्फे छापील झालेले आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये, शिकवण्यामध्ये, संशोधनामध्ये ते खूप ऍक्टिव्ह आहेत. आणि त्यांच्या या संशोधनातली काही आवडीचे विषय आहेत, म्हणजे नॅनो पार्टिकल बेस्ड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, नॅनो पार्टिकल आधारित औषध वितरणाची पद्धत, नाकाद्वारे आणि पल्मिनरी प्रोसेसद्वारे, श्वसनाद्वारे, यामध्ये त्यांचा जास्ती रस आहे. मायक्रो निडल बेस्ड ऑक्युलर डिलिव्हरी सिस्टीम मध्ये पण त्यांचा खूप विषयामधली गती आहे. अनेक पुरस्कार प्राध्यापक महाजनांना मिळालेले आहेत. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रोफेसर MM शर्मा पुरस्कार, जो परिषदेतर्फे गोव्याला आता अधिवेशनात दिला गेला. तसंच त्यांना नेशन बिल्डर अवॉर्ड फार्मास्युटिकल अँड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम यामध्ये रोटरी क्लबद्वारे 2022 साली मिळालेला आहे. NMU अर्थात नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी याचा 2020 साली बेस्ट रिसर्च अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. प्रोफेसर A मिश्रा रिसर्च एक्सलन्स अवॉर्ड 2019 साली प्राध्यापक महाजनांना मिळालेला आहे. सन प्युअर रिसर्च इन्क्युबेशन रिसर्च अवॉर्ड पण त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. प्राध्यापक महाजन हे उत्कृष्ट टीचर आहेत. नॉर्थ महाराष्ट्र NMU मध्ये ते वेगवेगळ्या विषयांवरती काम करतात.
त्यांनी नुकताच काही रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत, जसे की STTP म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेनिंग डेव्हलपमेंट प्रोग्राम, FDP म्हणजे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, AICTE आणि DSTनी नामांकित केलेली आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने केलेल्या अनेक रिसर्च प्रोजेक्टवरती ते काम करत आहेत. ते मेंबर ऑफ बोर्ड ऑफ स्टडीज नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी NMU जळगाव इथे पण महत्वाचं मोलाचं काम आणि मार्गदर्शन करत आहेत. आम्हाला खूप आनंद होतोय की प्राध्यापक हितेंद्र महाजनांसारखे आज व्याख्याते आम्हाला लाभलेले आहेत आणि एक वेगळ्याच विषयावरती कोरोना नंतर घडलेल्या या सर्व परिस्थिती बदलावरती एक वेगळाच हटके विषय ज्याला आपण म्हणू की नाकाद्वारे अनुनासिक औषध वितरण, त्यातील विकास आणि त्यातील नवीन धोरणे या विषयावरती ते आज आपल्याला माहिती देणार आहेत. प्राध्यापक महाजन, मी आपणास विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी आणि आमच्या प्रेक्षकांना जे आत्ता इथे हजर आहेत आणि जे YouTube आणि फेसबुकवरनं पण आहेत त्या लोकांना पण, आणि अर्थात आम्ही रेकॉर्ड पण करतो, त्या लोकांपर्यंत आपली माहिती पोहोचवावी. प्राध्यापक महाजन. धन्यवाद धुळेकर सर, आदरणीय जोशी सर, आनंद देशपांडे सर, आदरणीय सर्व प्रेक्षक जे आता आज माझं व्याख्यान मी अनुनासिक औषध वितरण विकास आणि धोरणे या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. अनुनासिक औषध वितरण म्हणजेच नाकावाटे औषध वितरण. नाक किंवा नाक हा असा अवयव आहे जो त्वचेनंतर आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वाचा अंग जो बाहेरील वातावरणाशी संबंधित असतो. त्यामुळे जर आपण बघितलं की इतर जे आपले ऑर्गन्स असतील त्वचा आणि नाका व्यतिरिक्त, जसे डोळे, कान आहे, ते सगळे एका वेगवेगळ्या बेसने प्रोटेक्ट केलेले, कव्हर केले. जसं डोळ्याला एक कॅव्हिटी असते, ब्रेन मेंदू आपला कवटीत असतो, अशा पद्धतीने फक्त नाक आणि त्वचा हे आपल्या वातावरणाशी संलग्नित असतात. आणि हेच एकमेव कारण आहे की बऱ्याचशा आजारात मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा प्रवेश शरीरात नाकावाटे होत असतो. आणि म्हणून पुरातन काळात किंवा आयुर्वेदात देखील अनुनासिक किंवा नाकावाटे औषध वितरण याच्यावर भरपूर सारं काम झालंय. आजचा आपला विषय अनुनासिक औषध वितरण विकास आणि धोरणे. आपला अजेंडा असा असणार आहे, मी 40-45 मिनिटात पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर आपण प्रश्न उत्तर घेऊया. नवीन औषध वितरण पद्धती, नाकावाटे औषध वितरण, नस्यकर्मा. नाकावाटे औषध वितरण करण्याच्या अजून काही शक्यता आहेत का? नाकाचे शरीररचनाशास्त्र आणि शरीर विज्ञान, नाकाच्या माध्यमाने मस्तिष्क लक्षीकरण, अनुनासिक मार्गाचे फायदे व तोटे. मी माझे काही संशोधन कार्य तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि शेवटी निष्कर्ष म्हणजे संशोधनात. आपण आता नुकतीच एक बातमी वाचली, नाकावाटे दिली जाणारी जगातली पहिली कोविड लस जी भारताने आणली बाजारात, आणि ही इन्कोवॅक ही नाकावाटे दिली जाणारी सुई शिवाय दिली जाणारी जगातली पहिली कोविड लस ठरली. आणि आपल्याला आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की 26 जानेवारीला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुखजी मांडविया यांनी याचं लोकार्पण केलं. आणि त्यापूर्वी वेगवेगळ्या स्तरावर या लसीच्या चाचण्या होऊन भारत बायोटेक या कंपनीने सगळे जे त्यांचे डॉक्युमेंट्स होते ते सगळे अप्रुव्हलला दिले होते. आणि 23 डिसेंबरला त्याला तत्वता मान्यता देण्यात आली आणि त्याचं औपचारिक उद्घाटन 26 जानेवारीला मनसुखजी मांडविया यांच्या हस्ते झालं. नाकावाटे दिली जाणारी ही पहिली कोविड लस यासाठी उपयुक्त ठरते की नाकाचा जो मिकोसा असतो हा इम्युन रिस्पॉन्सिव्ह असतो. ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही टाईपचं इन्फेक्शन होतं, कुठल्याही आजारात, साधी सर्दी जरी म्हटली तरी सुरुवातीला इन्फेक्शन होणार ते नाकावाटे. आणि आपली रोगप्रतिकार शक्ती इतकी स्ट्रॉंग असते
नाकावाटेचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा टॉक्झिन्स शरीरात प्रवेश करतात त्याच्या विरोधात झगडण्यासाठी, की जेणेकरून आपल्याला त्याचा रिस्पॉन्स लगेच मिळतो. आणि हीच बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन कन्सिडर करून भारत बायोटेक आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन यांच्या संयुक्त सहकार्याने त्यांनी एक सुई विरहित आणि इझी ऍडमिनिस्ट्रेशन, जर आपण दुसऱ्या कोविड लसींसोबत याचं कंपॅरिझन केलं तर कोवॅक्सिन असू दे जे भारत बायोटेकचं उत्पादन आहे ते सुई वाटे दिलं जातं. आणि आपण सगळ्यांनी ते एक्सपिरियन्स केलंय की आपल्याला किती दिवस पेन झालं आणि मग त्यासाठी आपल्याला पेन किलर्स घ्यावे लागले. दुसरी महत्वाची गोष्ट या लसीबद्दल की ही फार स्वस्त आहे. फक्त 325 रुपयाला ही बाजारात उपलब्ध झाली आणि ती फार स्वस्त आहे ऍज कम्पेअर्ड टू द जे ऑलरेडी मार्केटला अवेलेबल असलेले वॅक्सिन्स आहेत ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांच्या कम्पॅरिझन. नवीन औषध वितरण पद्धती का? कारण आज तक किंवा बऱ्यापैकी जुनी औषध वितरण पद्धती म्हणजे तोंडावाटे औषध देणे किंवा शिरे वाटे इंजेक्शन वाटे किंवा सुईद्वारे औषध वितरण करणे. परंतु मागच्या 20 ते 30 वर्षामध्ये याच्यात फार ऍडव्हान्सेस आले. जसं इन्सुलिनसाठी निडल फ्री इंजेक्शन, सुई विरहित इंजेक्शन, तशा टाईपचे जे नवीन औषध वितरण पद्धती याचा जर आपण ग्लोबली विचार केला तर त्याचा ग्रोथ रेट आहे तो अबाउट 15% अॅन्युअली. 15% त्याचं वाढ होते या सेक्टरमध्ये आणि त्यामुळेच भरपूर सारं वर्क करण्याच्या किंवा रिसर्च करण्याला वाव देखील आहे. नस्यकर्मा किंवा नाकावाटे दिली जाणारे औषधं हे आपल्या आयुर्वेदामध्ये फार पुरातन काळापासून लिहून ठेवलंय शास्त्रज्ञांनी. आणि आयुर्वेदानुसार मोस्ट ऑफ द औषधं हे एखाद्या आजाराच्या निराकरणासाठी किंवा रिक्रिएशनल पर्पज म्हणजे ब्युटिफिकेशन पर्पज साठी वापरलं जातं. ही नाकावाटे औषध वितरणाची एक आपण एक काळी बाजू म्हणूया. फर्स्ट टाइम कोणी याचा चांगला वापर केला असेल नाकावाटे औषध वितरणाचा तर तो ड्रग अब्युजर्स ने, जे कोकेन किंवा हिरोईन सारखे औषध ऍडिक्ट लोक असतात ते नाकावाटे सुंगतात किंवा हुंकतात औषध आणि त्यामुळे त्यांना लवकर रिलीफ येतो. जर आपण मूवीज मध्ये बघितलं असेल की जे ड्रग ऍडिक्ट्स आणि अब्युजर्स असतात की ते एक स्नफ घेतात. ट्रेडिशनली पण आपल्या ग्रामीण भागामध्ये काही लोक तपकीर हुंकतात. हे म्हणजे नाही का तर नाकावाटे औषध वितरण होतं. अनुनासिक औषध वितरण प्रणालीच का? जर आपण पुरातन औषध वितरण पद्धती बघितल्या जसं तोंडावाटे औषध देणं आणि सुईवाटे औषध देणं याला एक स्पॅन असतो. पण हे जर आपण अनुनासिक औषध वितरण प्रणालीत बघितलं जसं नेबुलायझर्स वगैरे हे त्या प्रोडक्टची लाईफ सायकल वाढवतात. दुसरी गोष्ट सुई वाटे जर औषध द्यायचं असलं तर लहान मुलांमध्ये ते तेवढं ऍक्सेप्टेबल नसेल. जर ते नाकावाटे दिलं तर त्याची ऍक्सेप्टेबिलिटी वाढते. म्हणून जो कोणी रुग्ण असेल किंवा पेशंट असेल तर त्याला कॉम्प्लाय करतो ट्रीटमेंटला. नाकावाटे औषध दिल्यानंतर फुफ्फुसामध्ये पोचणे किंवा ते मेंदूपर्यंत पोहोचणे शक्य आहे. जर आपण अनुनासिक ड्रग डिलिव्हरी सिस्टीमचा विचार केला जसं सुई वाटे दिले जाणारे इंजेक्शन वगैरे त्याच्यासाठी लागणारी
ओव्हरऑल हेल्थकेअर कॉस्ट, जसं सिरिंज असेल, निडल असेल किंवा नर्स असेल फॉर ऍडमिनिस्ट्रेशन पर्पज, दॅट या सगळ्या कारणामुळे त्याची कॉस्ट वाढते, जी की अनुनासिक औषध वितरण प्रणालीमध्ये आपण स्वतः औषध ऍडमिनिस्टर करून घेऊ शकतो जर आपल्याकडे सुटेबल डिव्हाइस असेल तर. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे टू फॅसिलिटेट बायोलॉजिकल डिलिव्हरी. जसं आता वॅक्सिन डेव्हलपमेंट आहे, अशा टाईपचं डिलिव्हरी नेझल रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन किंवा अनुनासिक औषध वितरण प्रणालीमध्ये सोपं होतं ऍज कम्पेअर्ड टू द जे कन्व्हेन्शनल वेज आहे सुई वाटे देण्याची. जर आपण बघितलं, शरीरात प्रवेश पद्धतीद्वारे जागतिक औषध वितरण बाजारपेठेत वेगवेगळ्या बेसने ऍडमिनिस्टर करायचं कॉन्ट्रीब्युशन, तर 53% औषधं हे ओरली दिले जातात तोंडावाटे, 32% औषधं हे फुफ्फुसावाटे दिले जातात, 8% औषधं हे त्वचेवाटे दिले जातात, 3% औषधं सुई वाटे दिले जातात, 2% औषधं डोळ्यात घालून मग देतो, आणि फक्त 2% औषधं आजच्या घडीला आपण नाकावाटे देत असतो. असं जरी असलं तरी जर आपण त्याचा लवकर डेव्हलपमेंट किंवा फास्ट प्रोडक्ट डेव्हलपमेंट, जर आपण आता इनोवॅक्स ही जी वॅक्सिन बघितली, ते कोविडच्या विदिन 3 months इयर्स, वर्षात मार्केटला अवेलेबल झाले. अशा पद्धतीचे काही फायदे जे नोज किंवा नाकावाटे दिल्या जाणाऱ्या पद्धतीने शक्य आहेत, त्यामुळे त्याला फार मागणी देखील आहे. वेगवान उत्पादन विकास. जर आपण कन्व्हेन्शनल किंवा जे पारंपरिक प्रोडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस बघितली, तर एखादं औषध सुरुवातीपासून रिसर्च डेव्हलपमेंट स्टेज पासून तर प्रोडक्ट बिंग इन टू द मार्केट, या सगळ्या प्रोसेसमध्ये इट मे टेक्स 10 to 14 years, 10 ते 14 वर्ष त्याला लागतात. पण जर आपण नेझल ड्रग डिलिव्हरी सिस्टीमचा विचार केला तर इट टेक्स ओनली 3 to 5 years, 3 ते 5 वर्ष लागतात. आपल्या सगळ्यांना माहित असेल की पहिलं USFDA अप्रूव्ड औषध जे कोविड साठी रिकमेंड झालं, दॅट इज अ नायट्रस ऑक्साइड नेझल स्प्रे. हे देखील नेझल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम रिलेटेड आहे, आणि विदिन 1 to 2 वर्षात त्याला FDA ने, युनायटेड स्टेट फेडरल ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने त्याला मान्यता दिली. आणि हे एकमेव कारण आहे की कमी वेळात, कमी कालावधीत उत्कृष्ट उत्पादन हे शक्य आहे बिकॉज ऑफ द नेझल ड्रग डिलिव्हरी. आता आपण बघूया नाकावाटे औषध वितरणाच्या शक्यता कुठल्या कुठल्या आहेत. लोकल डिलिव्हरी ही कॉमनली वापरली जाणारी उपचार पद्धती नाकावाटे औषधाची उपचार, नेझल ॲलर्जी, नाकात कंजेशन असेल तर, नाकात काही लोकल इन्फेक्शन असेल तर त्यासाठी लोकल डिलिव्हरीचा वापर होतो. दुसरी शक्यता आहे की सिस्टमिक डिलिव्हरी, जसं एखादा दुर्धर आजार असेल, जसं मायग्रेन असेल, कॅन्सर असेल, या टाईपच्या ट्रीटमेंटमध्ये. अँड फॉर द डिलिव्हरी ऑफ प्रोटीन्स अँड पेप्टाइड्स, जे प्रोटीन पेप्टाइड बेस्ड औषध आहेत, जसं इन्सुलिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, या टाईपच्या औषधं नाकावाटे दिले जाऊ शकतात. वॅक्सिन डिलिव्हरी, आधीच मी तुम्हाला सांगितलंय की वॅक्सिन डिलिव्हरी पॉसिबिलिटी नाही राहिली, आता ते शक्य झाले नाकावाटे देणे. आणि सगळ्यात महत्वाचा जो पॉसिबिलिटी आहे दॅट इज अ CNS डिलिव्हरी, नाकावाटे मेंदूपर्यंत औषध पोहोचवणं. जे मी तुम्हाला पारंपरिक पद्धती सांगितल्या, आपला मेंदू हा एका कॅव्हिटीत प्रोटेक्टेड असतो कवटीमध्ये, आणि जर आपण एखादं औषध दिलं तर ते मेंदूपर्यंत पोहोचायला
एक ब्लड ब्रेन बॅरियर नावाचा एक पदार्थ असतो, तो त्याला पोचू देत नाही मेंदूपर्यंत. आणि जर आपण औषध नाकावाटे दिलं तर जो हा ब्लड ब्रेन बॅरियर म्हणून जो मटेरियल आहे त्याला बायपास करून औषध मेंदूपर्यंत पोहोचवता येतं, अशी शक्यता असते. आता आपण बघूया नाकावाटे औषध देण्याचे फार्मास्युटिकल पैलू काय काय. त्याआधी आपण बघूया नाकाची शरीर रचना व शास्त्र कसं असेल. नाकाचे मेजरली कॅव्हिटी किंवा पूर्ण नोज कॅव्हिटी ही 5 विभागात विभागली आहे. ए नेझल वेस्टिब्युल हा जो पोर्शन असतो, ए पार्ट, त्यात कुठल्याही प्रकारची संवेदना नसते माणसाला. जो बी हा जो भाग आहे ऍट्रियम, त्यात असं हेअर ग्रोथ असते, केस असतं भरपूर सारे जे फिल्टरचं काम करतात आणि ते एखादे डस्ट पार्टिकल्स टॉक्झिन्स त्यांना प्रिव्हेंट करतात फ्रॉम रिचिंग टू द इनर साइड ऑफ द नोज किंवा मग लंग्स पर्यंत त्याला पोहोचू देत नाही. तिसरा जो पार्ट आहे C1 C2 याला रेस्पिरेटरी रिजन म्हणतात. हा एक मेजर पोर्शन आहे ज्याच्या वाटे ऍब्सॉर्प्शन ऑफ ड्रग्स किंवा ऍब्सॉर्प्शन ऑफ मटेरियल जे इथं थांबत नाही बी पोर्शन मध्ये हेअर लाईक स्ट्रक्चर प्रोजेक्शन्स मध्ये ते इथे ट्रॅप होतात आणि आफ्टर सम टाइम थोड्या वेळानंतर ते नॅसोफॅरिंज मध्ये जाऊन ते घशावाटे GIT मध्ये जाऊन एक्सरेट होऊन जातात. जर तुमचं औषध इथे पोहोचत असेल, हा जो डी पोर्शन आहे त्याला ऑल्फॅक्टरी रिजन म्हणतात. हा जो पोर्शन आहे इथं जर तुमचं औषध डिपॉझिट झालं तर इथून ते सरळ मेंदूला पोहोचण्याची शक्यता असते. आणि हा एक एरिया आपण एक्सप्लोर केलेला आहे आमच्या रिसर्च वर्क मध्ये. टार्गेटिंग किंवा साइट स्पेसिफिक डिलिव्हरी टू द ऑल्फॅक्टरी रिजन, जेणेकरून आम्ही ड्रग आमचा किंवा औषध आमचं मेंदूपर्यंत पोहोचवत नाही. आपण जर बघितलं शरीर विज्ञान, तर ऑल्फॅक्टरी रिजनचा जो एरिया प्रोव्हाइड केलाय त्याने आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशनसाठी तो फार कमी असतो. तो फक्त 200 ते 400 मिलीमीटर स्क्वेअर एवढा आहे. तुम्ही जर बघितलं तर नेझल सिक्रेशन अँड म्युकस लेअर, आपल्या नाकात दिवसाला कमीत कमी 1.5 ते 2 लिटर म्युकस तयार होतो. आणि जो म्युकस तयार होतो तो नॅसोफॅरिंज मधून, या पोर्शन मधून, ई पोर्शन मधून तो आपल्या GIT जातो आणि त्याच्यासोबत जे काही टॉक्झिन्स, डस्ट पार्टिकल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, अजून जे काही हवेवाटे नाकात पोचत असेल ते रिमूव्ह केलं जातं. आणि ते जे मेकॅनिझम आहे, डिफेन्स मेकॅनिझम ऑफ बॉडी, त्याला म्हणतात म्युकसलरी क्लिअरन्स. आणि एव्हरी 15 मिनिट्स, प्रत्येक 15 मिनिटाला हा जो म्युकस आहे हा टर्न ओव्हर होतो आणि तो नवा फ्रेश म्युकसने रिप्लेस होऊन तुमचे जे टॉक्झिन्स आहेत ते रिमूव्ह केले जातात, ते तुमच्या GIT मध्ये जातात आणि ते लंग्स पर्यंत पोहोचत नाही. म्हणून मोस्ट ऑफ द टाइम जरी आपण इन्फेक्शनला एक्सपोज झालो तरी सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही, कारण ते लंग्स पर्यंत आपलं पोहोचत नसतं. हा जो टेबल आहे हा तुम्हाला शो करतो की 70 वर्ष वय असलेल्या माणसाचा नाकाची रचना कशी असेल. त्याचं व्हर्टिकल डायमीटर असेल समजा 40 ते 45 mm आणि तो पूर्ण एरिया आपल्याला औषध ऍडमिनिस्टर करण्यासाठी आणि ते ऍब्झॉर्ब होण्यासाठी तो असतो 160 ते 180 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि आपण एका वेळेस अप्रॉक्सिमेटली 150 मायक्रोलिटर पर्यंत आपण मॅक्झिमम जास्तीत जास्त अमाऊंट आपण ऍडमिनिस्टर करू शकतो. आणि हाफ लाईफ जो असतो, एखादा औषध किंवा एखादा पदार्थ आपण नाकात टाकल्यानंतर तो फक्त 15 मिनिटापर्यंत राहू शकतो. आणि 15 मिनिटानंतर तो नॅसोफॅरिंज वाटे तो घशात जाऊन आणि GIT मध्ये जाऊन तो निघून जातो. आपण जर औषध शोषणाची यंत्रणा बघितली तर एका वेळेस नंबर ऑफ भरपूर साऱ्या प्रक्रिया इथे घडतात. पहिली जी असेल ती ट्रान्ससेल्युलर ट्रान्सपोर्ट,
जे आपले पेशी असते पेशीला जो तुमचा मॉलिक्युल असेल तो क्रॉस करून जाणार. दुसरं असेल तर पॅरासेल्युलर ट्रान्सपोर्ट, यामध्ये दोन पेशींमध्ये जर काही गॅप असतो, पोअर असतो, तर आतून ते पास होणार. तिसरं मेकॅनिझम आहे ते ट्रान्ससायटोसिस. ते जी काही सेल असेल ती तुमचं ड्रग मॉलिक्युल जो असेल त्याला एक पॉकेट लाईक फॉर्मेशन करणं आणि फॅगोसायटोसिस होऊन त्याचं अपटेक होणार. आणि चौथी असतं ते कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट, जसं म्युसिन आहे, जे म्युकस मधला एक इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे, सियालिक ऍसिड प्रेझेंट आहे, हे त्याचं ड्रग मॉलिक्युल सोबत एक कॉम्प्लेक्स फॉर्म करतील आणि ते कॅरियर म्हणून ऍक्ट होतील टू ट्रान्सपोर्ट, टू ऍब्झॉर्ब द ड्रग किंवा औषध अक्रॉस द मेम्ब्रेन. आणि सगळ्यात शेवटचं मेकॅनिझम थ्रू द इंट्रासेल्युलर टाईट जंक्शन. त्या दोन सेल्स मध्ये त्या सेल्स होल्ड करण्यासाठी एक स्पेशलाइज टाईपच्या सेल्स असतात, त्याला टाईट जंक्शन सेल्स म्हणतात. जर तुमचा ड्रग ऑइल सोल्युबल असेल तर तो इझिली इंट्रासेल्युलर टाईट जंक्शनला क्रॉस करून ऍब्झॉर्ब होऊ शकतो. जी पहिली पॉसिबिलिटी आपण बघतोय ती नाकातून मेंदूला लक्ष्य करणे. आपण जर ही दुसरी इमेज बघितली त्यात तुम्हाला एक असं थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतंय. हे म्हणजे नथिंग बट द नर्व एंडिंग्स. आणि या नर्व एंडिंग्समुळेच आपल्याला एखादा स्मेल, गुड स्मेल, चांगला वास किंवा वाईट वास, नॉशियस, असं या ज्या सगळ्या फिलिंग्स असतात त्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम हे नर्व्स करत असतात. त्यांना म्हणतात ऑल्फॅक्टरी रिजन नर्व्स. आणि त्याच्या वाटे त्याच्या प्रेझेन्समुळे इथे जो काही ब्लड ब्रेन बॅरियर आहे, हा जो पोर्शन आहे हा इथे विकन झालाय. आणि जर आपलं औषध इथे पुट केलं आपण तर तो हा जो नर्व एंडिंगचा पोर्शन आहे त्याच्यावर सरळ मेंदूत जाऊन पोहोचतो आणि त्यामुळे आपल्याला इझी रिप्लाय येतो, इझी रिस्पॉन्स येतो किंवा रॅपिड रिस्पॉन्स येतो औषध दिल्यानंतर. आणि हीच गोष्ट ड्रग अब्यूज लोकांनी इनिशियली आयडेंटिफाय केली आणि म्हणून नाकावाटे हुंकून हिरोईन आणि मॉर्फिन सारखी औषधं ते लोक घेत असतात. पण जर बघितलं अनुनासिक मार्ग वाटे दिले जाणारे औषधं आणि ते कसे पोचतात शरीरात, याचं जर आपण बघितलं तर 2-3 वेज आहे. पहिली वे असेल की ऑल्फॅक्टरी रिजन मधून ते ब्रेनला जाणार किंवा मग रेस्पिरेटरी रिजन, जो आपण ते सी पार्ट बघितला त्यातून ते ऍब्सॉर्ब होणार आणि रक्तात मिसळणार आणि मग रक्तात मिसळल्यानंतर ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून ब्रेनला जाणार. ही एक पॉसिबिलिटी. किंवा मग जर ते फक्त तिथं म्युकसलाच राहिलं आणि रक्तविसरण संस्थेत मिक्स नाही झालं तर ते म्युकोसॅलरी क्लिअरन्समुळे ते घशात जाणार आणि घशातून ते निघून जाणार. आता नेझल ड्रग डिलिव्हरी सिस्टीमला प्रभावित करणारे घटक कोणते कोणते? बायोलॉजिकल फॅक्टर्स मध्ये येणार पहिलं नेझल सिक्रेशन. आता नेझल सिक्रेशन म्हणजे जसं सर्दी जर असेल आपल्याला तर औषधाचा इफेक्ट वेगळा येणार. जर सिक्रेशन जास्त असेल तर औषध कमी मावेल, त्यामुळे रिस्पॉन्स कमी मिळणार. सेम तसंच पॅथॉलॉजिकल कंडिशन, नेझल पॉलिप्स म्हणून एक कंडिशन असते ज्याच्यात आपण त्याला म्हणतो की नाकाचं हाड वाढलं. तर त्या परिस्थितीत देखील आपला व्हॉल्यूम ऍडमिनिस्टर किंवा डोज ऍडमिनिस्टर इनटू द नोज हा कमी होतो. नंतर जे काही फॉर्म्युलेशन रिलेटेड फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये असणार साईज, पार्टिकल्स, जर ते पार्टिकलच्या फॉर्म मध्ये ऍडमिनिस्टर केलं किंवा ड्रॉपच्या फॉर्म मध्ये ऍडमिनिस्टर केलं तर त्याचं ड्रॉप साईज केवढा आहे ते डिफाईन करेल. त्याचं मॉलिक्युलर साईज, तो लार्ज मॉलिक्युल आहे की स्मॉल, ते डिफाईन करेल. pH of the formulation also affect the absorption or uptake, नाकावाटे अपटेक त्याचा. ड्रग पाण्यात विरघळतो की ऑइल मध्ये ते सुद्धा डिसाइड करेल की कसं ऍब्सॉर्प्शन होणार. मोस्टली
पाण्यात न विरघळणारे पण ऑइलमध्ये विरघळणारे औषधं इझिली जातात. म्हणून नस्यकर्मामध्ये मेजॉरिटी टाइम्स ऑइल्स यूज केले जातात टू क्लिअर द नोज आणि नस्यकर्मा थेरपी म्हणून. आणि औषधाचं प्रमाण, जर औषधाचं प्रमाण जास्त असेल तर त्याचं ऍब्सॉर्प्शन चांगलं होणार. नंतर असतील डिव्हाइस रिलेटेड फॅक्टर. आपण ऍडमिनिस्टर कसे करतो, जसं ड्रॉप आहे का, स्प्रेच्या फॉर्म मध्ये वापरतोय का, जेल देतोय का, जेल अप्लिकेटरने अप्लाय करतोय की हाताने अप्लाय करतोय, पावडरच्या फॉर्म मध्ये आहे का, इमल्शन आहे की अडेसिव्ह आहे की नॉन अडेसिव्ह आहे. नंतर त्याच्यात असलेले घटक कुठले कुठले, जसं बफर आहे, ऑस्मोटिक एजंट्स आहे, हे सब जेलिंग एजंट्स आहे, सोल्युबलायझिंग एजंट. जर आपला मल्टिपल डोस म्हणजे एकापेक्षा जास्त डोस असलेला प्रोडक्ट असेल तर त्यात आपल्याला प्रिझर्वेटिव्ह टाकावे लागतील, अँटीऑक्सिडंट टाकावे लागतील. जर तुमचं नेझल स्प्रे टाईप मध्ये असेल तर त्यात ओलावा निर्माण करण्यासाठी ह्युमेक्टन टाईप ऑफ द मटेरियल्स तुम्हाला ऍड करायला लागतील. जर आपण ऍडमिनिस्ट्रेशन डिव्हाइस किंवा नाकावाटे औषध देण्याच्या साधनांचा विचार केला तर आपला असं लक्षात येतं की भरपूर सारे ऑप्शन्स आपल्यासोबत अवेलेबल आहेत. डिव्हाइस लिक्विड साठीच जसं कॅथॅरेटर असेल, ड्रॉपर असेल, युनिडोज कंटेनर्स आहे, एअर नेबुलायझर्स आहे, स्पेस बॉटल्स आहे, मीटर डोज इनोलर आहे, स्प्रेज आहे. पावडर साठी इन्सुलेटर्स आहे, त्याच्यात मल्टिपल डोज आहे, सिंगल डोज आहे. या टाईप मध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आता मार्केटला अवेलेबल असतात. हे काही फोटोग्राफ्स आहेत युनिट डोज, म्हणजे एकदा पावडर ऍडमिनिस्टर किंवा डोसेज फॉर्म ऍडमिनिस्टर नाकात करायचं आणि त्याला डिस्पोज करायचं, किंवा बायोडोज एका वेळेस एका याच्यातून आपण 2दा डोजिंग करू शकतो. स्पेशलाइज पावडर साठी काही डिव्हाइसेस डेव्हलप झाले यूज अँड थ्रो टाईप मध्ये, की आपण स्वतःच आपण फुंकर मारून नाकात ऍडमिनिस्टर करायचं आणि त्यानंतर हे जे काही ट्युबिंग आहे ते फेकून द्यायचे सिंगल डोज नंतर. याच्यात डोज युनिफॉर्मिटी अटेंड करण्यासाठी या बी इमेज मध्ये हे कॅप्सूल टाईप डिव्हाइस आहे. आपलं औषध जे असेल पावडर फॉर्म मध्ये ते कॅप्सूल मध्ये फिल करायचं आणि ही कॅप्सूल रिव्हॉल्विंग चेंबर जे त्यात माउंट करून आपण जर त्याला ब्रेक केले, कॅप्सूलला दोन्ही होल केले आणि पंपने त्याला जर प्रेस केलं तर एक स्प्रे टाईप वर्क करतं. त्यामुळे युनिट डोजिंग होतं की तुम्हाला जेवढा अमाऊंट पाहिजे तेवढा कॅप्सूल मध्ये लोड करा आणि ते तुम्ही ऍडमिनिस्टर करू शकता. तर आपण अनुनासिक मार्गाचे फायदे बघितले तर लार्ज सरफेस एरिया, जवळपास 150 ते 180 स्क्वेअर मीटर एवढा एरिया आपल्याला मिळतो. दॅट इज गुड फॉर ऍब्सॉर्प्शन ऑफ द ड्रग. जर आपण बघितलं नाकाचा जो रेस्पिरेटरी रिजनचा जो पोर्शन आहे तो हायली वॉस्क्युलाइज आहे. जर आपण समोरच्या नाकात बॅटरी लावून चेक केलं, टॉर्च लावून, तर आपल्याला दिसतं की ते लालसर दिसतं. ते लालसर असण्याचं कारण की ते वॉस्क्युलराइज आहे, की त्याला रक्तप्रवाह जास्त असतो. म्हणून जर आपण औषध दिलं आणि ते रेस्पिरेटरी रिजनला जर पोहोचलं, त्याला रक्तप्रवाह जास्त असल्यामुळे ते लवकर ऍब्सॉर्ब होणार, कम्प्लीट ऍब्सॉर्ब होणार, हाय डिग्री ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि रॅपिड ट्रान्सपोर्ट, कारण त्याला रक्तप्रवाह जास्त असल्यामुळे ते लवकर शरीरात मिसळतं आणि म्हणून इफेक्ट लवकर येतो. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे अवॉइडन्स ऑफ फर्स्ट पास मेटाबॉलिक इफेक्ट. जर आपण पारंपरिक पद्धतीने तोंडावाटे औषध दिलं तर ते लिव्हरला जाणार आणि लिव्हर्स मध्ये एन्झाईम्स मध्ये मेटाबोलाइज होणार आणि मग ते सर्क्युलेशन मध्ये जाणार. पण नासिकी वाटे दिल्यानंतर काय होतं की ऑलरेडी त्याला रक्तप्रवाह चांगला आहे, एन्झाईम कंटेंट त्याचं कमी आहे किंवा जवळपास नाहीच्या बरोबर आहे. 1-2 एन्झाईम्स प्रेझेंट असतात नाकात, त्या व्यतिरिक्त दुसरे काही एन्झाईम्स नाही जसे लिव्हर मध्ये असतात. त्यामुळे तुम्हाला औषधाचं डिग्रेडेशन किंवा मेटाबॉलिझम इन टू द बॉडी होत नाही आणि भरपूर साऱ्या प्रमाणात तुमचं औषध रक्तात मिसळतं. द नोज इज सुटेबल फॉर सेल्फ मेडिकेशन. आपण स्वतः ऍडमिनिस्टर करून घेऊ शकतो, कोणाच्या मदतनीसाची गरज नाही. जसं सुई आणि इंजेक्शनच्या टाईप मध्ये जर बघितलं तर आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागते. या ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन पद्धतीला सुद्धा काही लिमिटेशन्स आहे. जसं आपण बघितलं की आपण फक्त फार कमी अमाऊंट मध्ये औषध देऊ शकतो.
लिक्विड डोसेज फॉर्म मध्ये असेल तर 250 मायक्रोलिटर आणि पावडर फॉर्म मध्ये असेल तर 25 मिलीग्राम. पण आपण जर आता मार्केटमध्ये उपलब्ध असलेले औषधं बघितले तर त्यांचा डोस जसं पॅरासिटामॉल मध्ये 500 मिलीग्राम आहे, असिक्लोफेनेक 100 मिलीग्राम, 200 मिलीग्राम. तर त्या केसमध्ये डोस हा एक फॅक्टर असतो, ही त्याची एक मर्यादा आहे. जे काही आपण हायली वॉस्क्युलराइज किंवा चांगला रक्तप्रवाह असलेला साईट म्हणतो, तरी काही कंपाऊंड जसं जे पाण्यात सोल्युबल आहेत किंवा प्रोटीन्स पेप्टाइड्स आहेत, जसं इन्सुलिन लाईक ड्रग्स, ते नाकावाटे तेवढे सक्सेसफुल नाही झाले. की जी काही ती पोरोसिटी होती म्युकोसाची ती तेवढी सफिशियंट नाहीये. आणि म्युकोसलरी क्लिअरन्स जरी हे डिफेन्स मेकॅनिझम असलं, 15 मिनिटांनंतर तुम्ही जे काही नाकात घातलंय औषधाच्या फॉर्म मध्ये ते निघून जाणार आहे. जर तुम्ही त्याला 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यातून तुम्हाला त्याचे काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात. तुम्हाला त्याचा नेझल म्युकोसाला डॅमेज देखील होऊ शकतो. आता वळूयात आपले म्हणजे रिसर्च वर्क करायचं. आमचं पहिला रिसर्च वर्क होता दॅट इज अ नेझल डिलिव्हरी ऑफ द ओंडानसेट्रॉन. आता हा ओंडानसेट्रॉन हा जो मॉलिक्युल आहे हा ओमिटिंगच्या केसमध्ये देतात आणि ओमिटिंग इन अ किमोथेरपी इंड्यूस, म्हणजे किमोथेरपी नंतर जे ओमिटिंग्स होतात पेशंटला त्यामध्ये प्रिस्क्राईब केला जाणारा ड्रग आहे तो. आम्ही आता ज्यावेळेस पेशंट ओमिटिंग करत असेल तर त्यावेळेस आपण त्याला तोंडावाटे औषध नाही देऊ शकत. आणि जर आपल्याला माहित असेल की किमोथेरपीमुळे जेवढ्या वेदना होतात पेशंटला की तो पेशंट सुईवाटे औषध देण्यालाही तयार होणार नाही. हे सगळे पॅरामीटर्स आम्ही कन्सिडर करून आम्ही त्याचं नाकावाटे दिले जाणारे पावडर डोसेज फॉर्म बनवला पेक्टिन ऍज अ पॉलिमर वापरून. आणि आमचा ऑब्जेक्टिव्ह होता की त्याचा फर्स्ट पास मेटाबॉलिझम पण अवॉइड होईल, त्याचा रेसिडन्स टाइम पण वाढेल नाकामध्ये पेक्टिनमुळे आणि त्याची बायोबिलिटी पण चांगली मिळेल. त्यानंतर आम्ही त्याचे मायक्रो स्पिअर्स बनवले पार्टिक्युलर्स मध्ये, ज्यांचे साईज होते 11 ते 13 मायक्रोमीटर. आणि तुम्ही जर बघितलं तर सगळे स्पेरिकल पार्टिकल दिसत आहेत आणि स्मूथ सरफेस दिसतो त्यांचा. हा एक फॅक्टर असतो नेझल ड्रग डिलिव्हरी मध्ये पावडर प्रिपरेशनचा. जर आपण स्नब टाईप तपकीर ज्याला आपण मराठीत म्हणतो, हे जर बघितलं तर एकदम फ्री फ्लोईंग स्मूथ पावडर असते. त्या टाईप मध्ये पावडर डोसेज फॉर्म आम्ही बनवला आणि तो ऍडमिनिस्टर केला पेशंटला, सॉरी अॅनिमल्सला. रॅबिट आम्ही सस्य वापरले ते या रिसर्च वर्क मध्ये. आणि ओंडानसेट्रॉन हायड्रोक्लोराइड हा मी तोंडावाटी दिला, इंजेक्शन नाही दिला इंट्राव्हेनसली, आणि नेझली पण दिला. आणि जर आपण बघितलं तर आमचे जे ऑब्झर्वेशन्स होते तर अमाऊंट जो इंट्राव्हेनसली म्हणजे शिरेवाटे जो ड्रग दिला गेला ओंडानसेट्रॉन तो सगळ्यात जास्त होता, कारण तो सगळा 100% तो रक्तात मिळाला. पण जर तोंडावाटे दिलेला आणि नाकावाटे दिलेल्याचा जर तुम्ही विचार केला तर तोंडावाटे जो पोहोचला तो फक्त 32.06 नॅनोग्राम पर ml, पण तो नाकावाटे जो दिला होता तो जास्त होता. आणि जो टाइम आम्हाला लागला हे कॉन्सन्ट्रेशन अचीव्ह करायला, ओरलच्या केसमध्ये 10 मिलीग्राम लागला, पण तो नेझलच्या केसमध्ये थोडा जास्त लागला. जर आम्ही नुसता ड्रग ऍडमिनिस्टर केला असता नेझली तर मग मे बी तो 10 पर्यंत गेला असता. आणि जर त्याची पर्सेंट अटेनमेंट इन टू द ब्लड इन टर्म्स ऑफ बायोबिलिटी असा जर विचार केला तर 100% तो इंजेक्शन वाटे गेला, 38% ओरल रूटने गेला, पण 80% म्हणजे याच्या जवळपास आम्ही कॉन्सन्ट्रेशन अचीव्ह केलं. हा आमचा वर्क पब्लिश झालाय एका इंटरनॅशनल जर्नलला पावडर टेक्नॉलॉजी मध्ये. आमचं दुसरं रिसर्च वर्क आहे, जी आमची दुसरी पॉसिबिलिटी नाकावाटे औषधाची की डज द नोज टू सीएनएस टार्गेटिंग इज पॉसिबल, की खरंच शक्य आहे का नाकावाटे औषध देणं. त्या केसमध्ये आम्ही सेक्विनाविर मिसेलेट हा एड्सच्या ट्रीटमेंट मध्ये दिला जाणारा ड्रग आहे. आणि अशी फाइंडिंग्स आहे, रिसर्च फाइंडिंग्स आहे की एड्सच्या ट्रीटमेंटमध्ये जेव्हा HIV व्हायरसची शरीरात एंट्री होते
तर तो पहिल्या 6 महिन्यातच तुमच्या मेंदूत पोहोचलेला असतो. आणि जरी पेशंट अँटी रिट्रोव्हायरल थेरपी जी ओरली दिली जाते ती जरी घेत असला तरी देखील त्याचं इन्फेक्शन कम्प्लीट होत नाही. आणि एका विशिष्ट कालावधीनंतर जर पेशंटने औषध घेणं बंद केलं तर त्याला रिइन्फेक्शन होतं किंवा त्याचा व्हायरल लोड वाढतो. तो त्याचं कारणच आहे की जो मेंदूत असलेला तुमचा जो व्हायरस असतो तो किल होत नाही किंवा तो डिस्ट्रॉय होत नाही. कारण जे काही सेक्विनामिड मिसॅलिड हा जो ड्रग आहे तो व्हायरसच्या अगेन्स्ट मध्ये इफेक्टिव्ह आहे, पण तो मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाही जर तुम्ही त्याला तोंडावाटे दिला. म्हणून आम्ही त्याला नाकावाटे दिला. आम्ही त्याचं एक नॅनो इमल्शन बनवलं बाय युझिंग ऑइल्स आणि सरपॅक्टन आणि कोसरपॅक्टनने, आणि त्याला नॅनो साईज अचीव करायचा प्रयत्न केला जेणेकरून ते ब्लड ब्रेन बॅरियर इझिली क्रॉस करेल. ही आमची ग्लोबल साईज मिळाली इमल्शनची. झिटा पोटेन्शियल व्हॅल्यू ते त्याची स्टॅबिलिटी शो करतात. नॅनो इमल्शन किती काळ ते स्टेबल राहतं आणि त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स की ते दिसायला कसं दिसतं ते ऍज गुड ऍज पाण्यासारखं पारदर्शक दिसतं. त्यानंतर आम्ही त्याचं सीएनएस डिस्ट्रीब्युशन स्टडी केला रॅट्स मध्ये नाकावाटे देऊन आणि तोंडावाटे सस्पेन्शन देऊन. जर तुम्ही बघितलं तर सेक्वेनामिड मिसॅलिडचं ब्रेन मध्ये कॉन्सन्ट्रेशन आम्हाला मिळालं 24,625 नॅनोग्राम, आणि तेच आम्ही तोंडावाटे दिल्यानंतर आम्हाला मिळालं फक्त 668. आणि ब्लड मध्येही बघितलं तर नॅनो इमल्शनच्या केस मध्ये आम्हाला मिळालं 17,827, पण ते ब्लड मध्ये फक्त 6,000 मिळालं. आणि जर तुम्ही टाइम कंपॅरिझन बघितला तर 60 मिनिट रिक्वायर्ड, 60 मिनिटं लागले आम्हाला औषध नाकामध्ये पोहोचायला कम्प्लीट 100%. आणि ब्रेन मध्ये इन केस ऑफ ओरल त्यांनी कमी टाइम घेतला. याचं कारण असं होतं की इकडे 60 मिनिटांमध्ये कम्प्लीट ड्रग, बट जर तुम्ही पर्सेंटेज ऑफ ड्रग औषध सेक्विनामिड जे मेंदूपर्यंत पोहोचतं त्याचं पर्सेंटेज जर बघितलं ते फार जास्त होतं. आणि हीच एक पॉसिबिलिटी होती की टू शो करायची की देयर इज अ कम्प्लीट टार्गेटिंग ऑफ द ड्रग टू द ब्रेन. त्यानंतर आम्ही जे काही आम्हाला ब्रेन मध्ये सेक्विनामिडचं कॉन्सन्ट्रेशन मिळालं होतं ते आम्ही स्टडी केलं रेडिओ लेबल टेक्निकने, गॅमा सिंटिग्राफी स्टडी. जर तुम्ही हे दोन अॅनिमल्स बघितलं, हा 0 आवर्सचा म्हणजे सुरुवातीचा इनिशियली बिफोर स्टार्टिंग अ स्टडी असा होता. त्यानंतर जर 30 मिनिटानंतर तुम्ही बघितलं, 30 ते 60 मिनिटानंतर आम्ही त्याचा एक सिंटेग्राफिक इमेज घेतली आणि मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन होतं त्याचं ते होतं ब्रेन मध्ये, आणि तेवढंच सिग्निफिकंट कॉन्सन्ट्रेशन होतं त्याचं किडनीमध्ये. याचा अर्थ काय की एकदा ड्रग नाकावाटे ब्रेनला गेला तो परतही येतो आणि तो एक्सरेटही होतो. आणि हेच आम्हाला अपेक्षित होतं. असं जर नाही घडलं की ड्रग ब्रेनला गेला आणि तो परत नाही चालला तर मग आपल्याला टॉक्सिसिटी इश्यूज होणार, पेशंट मे सफर लॉट. सो दिस स्टडी, या स्टडीने आम्हाला असं शो केलं की जर आपण ड्रग नाकावाटे दिला तर तो मेंदूतही जातो सफिशियंट अमाऊंट मध्ये, आणि तो तितक्याच योग्य पद्धतीने, जसं अदर रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन तोंडावाटे दिल्यानंतर जसं किडनी वाटे शरीराबाहेर बाहेर टाकला जातो तसा यातही मिळाला. आमचा पुढचा एक स्टडी होता तो कुर्कुमिन, जो हळदीतून मिळणारा घटक आहे तो आम्ही यूज केला आणि त्याला ऍडमिनिस्टर केला फॉर द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. आम्ही त्याचे मायसेल्स बनवले, पॉलिमरिक मायसेल्स युझिंग टॅमॅरिंड सीड पावडर, जे आपले चिंचोके असतात त्याच्यापासून, त्याच्या सीड पासून झायलोग्लुकॉन नॅचरल पॉलिमर आयसोलेट केला आणि त्याच्यात कुर्कुमिन देऊन, कुर्कुमिन जो घटक आहे हा पाण्यात विरघळत नाही, तर त्याला विरघळवण्यासाठी आम्ही वॉटर सॉल्युबल कॉम्पोनंट झायलोग्लुकॉन घेऊन त्याला मिक्स केला, त्याचे मायसेल्स बनवले या पद्धतीने आणि ते आम्ही प्राण्यांना दिले. आणि ज्यावेळेस ते प्राण्यांना दिल्यानंतर नाकावाटे जर तुम्ही बघितलं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे होतं लंग्स मध्ये ते ऍज कम्पेअर्ड टू द सस्पेन्शन मायसेल न बनवता विदाउट एनी पॉलिमर, नुसता
कुर्कुमिन ऍडमिनिस्टर केला तर 50,342 नॅनोग्राम पर ml असं मिळालं. पण ज्यावेळेस आम्ही त्याला मायसिल्स इन द फॉर्म ऑफ झायलोग्लुकॉन आणि त्याला परत नाकावाटे दिलं तर त्याला ते मिळालं मला 89,300. हे अजून असं प्रूव्ह करतं की देर इज अ सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन अँड ते अजून दुसरं आमचं कन्क्लुजन होतं की जे मायसिल्स आम्ही बनवले झायलोग्लुकॉनचे त्यामुळे आपलं लोकल कॉन्सन्ट्रेशन वाढलं कुर्कुमिनचं आणि त्याची सॉल्युबिलिटी पण वाढली. आमचा अजून एक स्टडी केला आम्ही ज्यावेळेस आम्हाला असं ऑब्झर्व झालं या स्टडीमध्ये की कुर्कुमिन जो घटक आहे हळदीतला तो इफेक्टिव्ह आहे ट्रीटमेंट ऑफ कॅन्सरमध्ये. तर आम्ही त्याची ऍक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी ब्रेन ट्युमरमध्ये आम्ही त्यासोबत अजून एक फायटो कंपाऊंड ऍड केला त्याला क्वारसेटिन म्हणतात आणि इनिशियली त्याला आम्ही स्क्रीन केला की कोणत्या रेशोमध्ये कुर्कुमिन आणि क्वारसेटिन हे जास्त इफेक्टिव्ह आहे. दॅट इज सिनर्जिस्टिक कॉम्बिनेशन अनालिसिस आम्ही केलं आणि असं आम्हाला ऑब्झर्व झालं की 1:2 रेशो मध्ये ते दोन्ही कंपाऊंड त्यांनी कॉम्बिनेशन इंडेक्स चांगला दाखवला विच इज क्लोज टू 1 आणि दॅट इंडिकेट्स की कॉम्बिनेशन इंडेक्स क्लोज टू 1 म्हणजे बोथ द कंपाऊंड्स दोन्ही कंपाऊंड्सला चांगली अँटी कॅन्सर ऍक्टिव्हिटी कॅन्सर सेल लाईन मध्ये इन अ ग्लिओब्लास्टोमा सेल लाईन आम्ही तो स्टडी केला. फॉर्म्युलेशन डेव्हलप केल्यानंतर ते नेझल ग्लुकोसा सोबत सेफ आहे की नाही हे चेक करण्यासाठी आम्ही त्याचा एक स्टडी केला. फॉर्म्युलेशन नेझल म्युकोसाला टाकलं अप्लाय केलं त्याचसोबत एका नेझल म्युकोसाच्या सेक्शनवर आम्ही आयसोप्रोपिल अल्कोहोल टाकलं आणि एका याच्यात फक्त पाणी टाकलं. जर तुम्ही या तीनही इमेज बघितल्या तर आयसोप्रोपिल अल्कोहोल केमिकल सबस्टन्स टाकल्यानंतर इथे डॅमेज झालाय म्युकोसा आणि तो एक लालसर झालाय त्याला नेक्रोसिस म्हणतात. आणि जर पाण्यासोबत ट्रीट केलेला आणि आमच्या प्रोडक्ट सोबत नॅनो इमल्शन सोबत ट्रीट केलेला जर ग्लुकोसा बघितला तर त्याच्यात अशा कुठल्या टाईपचं डॅमेज नाही झालं. हा स्टडी असं शो करतो की तुमचा जो प्रोडक्ट बनलाय तो सेफ आहे आणि अॅनिमल्स मध्ये म्हणून आपण तो एक्स्ट्रापोलेट करू शकतो ह्युमन बिईंग मध्ये. त्यानंतर आम्ही हे जे कॉम्बिनेशन होतं त्याचा अँटी ट्युमर ऍक्टिव्हिटी किंवा अँटी कॅन्सर ऍक्टिव्हिटी और ट्युमर इनिव्हेशन ऍक्टिव्हिटी केली. यात जर तुम्ही बघितलं हा युटी म्हणजे अनट्रीटेड याला कुठल्या या ग्रुपमध्ये अॅनिमल्सला कुठल्याही टाईपचं औषध दिलं गेलं नाही त्याच्यात ट्युमरची ग्रोथ झालेली दिसते. आणि डॉक्झोरोबिसिन हा स्टँडर्ड कंपाऊंड घेतला जो ट्युमर ग्रोथ इनिबिशन मध्ये इफेक्टिव्ह असतो आणि आमचं हे जे कॉम्बिनेशन आहे सी आणि क्यू आणि हे नॅनो इमल्शन त्या दोघांमध्ये जर कम्पेअर केलं अनट्रीटेडच्या कम्पॅरिझन मध्ये जो ट्युमर वॉल्यूम होता कमी झाला. आउटकम ऑफ दिस स्टडी असा होता की जर आपण कुर्कुमिन आणि क्वारसेटिन कॉम्बिनेशन मध्ये नाकावाटे दिलं तर ब्रेन ट्युमरची ग्रोथ स्लो होते कम्प्लिटली थांबत नाही ती कमी होते. हा आमचा ऑब्झर्वेशन होता. कमिंग टू द कन्क्लुजन ऑफ निष्कर्ष माझ्या वर्कचा जर आपण पहिल्या स्लाइड मध्ये बघितलं की 15% ग्रोथ रेट आहे नवीन औषध वितरण प्रणालीमध्ये. पण जर आपण मागच्या 10 वर्षात बघितलं तर बाजारातली वार्षिक वाढ जे औषधं नाकावाटे दिले जातात लोकल इन्फेक्शनसाठी त्याची ग्रोथ आहे 11% आणि जे सिस्टमॅटिकली दिले जातात जसं वॅक्सिन्स असेल किंवा औषधं वेगवेगळ्या आजारांवर दिले जाते त्याचं प्रमाण 30% आहे. जर आपण फायदे बघितले नाकावाटे औषध देण्याचे तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे लवकर रिस्पॉन्स विथ कमी डोस. फार कमी अमाऊंट जरी आपण नाकावाटे हुंगला तरी आपल्याला रॅपिड ऑनसेट मिळते आणि मिनिमम साईड इफेक्ट्स. जर आपल्याला थोडं काही अनकम्फर्टेबल वाटतंय औषध घेतल्यानंतर नाकावाटे आपण जस्ट नाकाला क्लीन करून जसं जलनिधी करतो तसं त्याला वॉश करून आपण टर्मिनेट करू शकतो औषधाची ऍक्टिव्हिटी. तर ते इंजेक्शन वाटे जर दिलं तर तसं नाही होत. हा एक त्याचा फायदा आहे. दुसरा एक फायदा आहे की
साईट स्पेसिफिक डिलिव्हरी. जर नाकातच काही इन्फेक्शन असेल तर आपण त्याला जाऊ शकतो. नाकावाटे आपण औषध मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे फॉर्म्युलेशन लवचिकता. आपण नाकावाटे औषध देण्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्रोडक्ट बनवू शकतो. आपण नेझल ड्रॉप बनवू शकतो, आपण सस्पेन्शन स्प्रे बनवू शकतो, पावडर बनवू शकतो. जसा तुमचा ड्रग असेल तसं तुम्ही प्रोडक्ट व्हॅरी करू शकता आणि त्याला फॉर्म्युलेट करू शकता. हस्तगत 50 पेक्षा जास्त प्रोडक्ट मार्केटला अवेलेबल आहेत फॉर नेझल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. हे काही प्रोडक्टची नाव आहे, त्यातले काही इंडियात पण अवेलेबल आहेत आणि काही ग्लोबली पण अवेलेबल आहेत. हे काही संदर्भ ग्रंथ जे आमच्या फार महत्वाचे होते आमच्या रिसर्च वर्कमध्ये. इलम ह्या ज्या लेडी यांनी फार काम केले नेझल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम मध्ये विथ रेफरन्स टू द ॲलोपॅथिक ड्रग सबस्टन्सेस. दिस इज अबाउट माय रिसर्च वर्क. जर काही प्रश्न असतील तर घेऊया. हो नक्कीच प्राध्यापक महाजन, तुम्ही खूप मार्मिकपणे आपलं सर्व प्रेझेंटेशन केलंय आणि हा विषय गहन असला तरी सोप्या पद्धतीने मांडलाय. तर मी उपस्थितांपैकी कोणाला प्रश्न असतील तर मी आग्रह करतो, विनंती करतो की त्यांनी इथे उपस्थित करावे प्रश्न. मला प्रश्न विचारायचा मी देशपांडे, तो असा की प्रोफेसर महाजन आता जे सांगितलं की 50 औषधं बाजारामध्ये उपलब्ध आहेत, परंतु तुमची ही जी पद्धत आहे मेथड ऍडमिनिस्ट्रेशन हे जनरल प्रॅक्टिशनर पर्यंत पोहोचले का? हो हो पोहोचली सर. आता आपल्या भारतापुरतं बोलायचं झालं तरी जे लोकल इन्फेक्शन साठी जे नाकावाटे दिली जाणारी औषधं अवेलेबल आहेत आणि विटामिन B12 जनरल प्रॅक्टिशनर पर्यंत आहेत. आता मार्केटला विटामिन B12 जो विटामिन आहे त्याचे प्रोडक्ट्स अवेलेबल झालेत मार्केटला आणि जनरल प्रॅक्टिशनर ते लिहित आहेत. कारण सामान्य माणसाचा संबंध हा जनरल प्रॅक्टिशनरशी पहिल्यांदा येतो. हो हो हो. आता जनरल प्रॅक्टिशनरच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये विटामिन B12 नेझल प्रोडक्ट मध्ये अवेलेबल झालेत. विचारू का काही प्रश्न? होय होय जरूर. जी पद्धती आहे तर ती फक्त रेस्पिरेटरी सिस्टमला लिमिटेड नाही तर सगळ्या प्रकारच्या रोगावर त्याच्या औषध उपचार करता येऊ शकते, बरोबर आहे? बरोबर. पण आपल्या डायजेशन सिस्टम मधून जे औषध दिलं जातं आणि नाकावाटून दिले जातं, तुम्ही काही उदाहरणं दाखवली, पण हे जनरलाइज करता येईल का की जे नाकावाटी जे दिलं जातं ते इफेक्टिव्ह असू शकतं असं? सर जनरलाइज करायला त्याला मग क्लिनिकल ट्रायल्स करायला लागतील. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे टॅबलेट केसमध्ये जर विचार केला तर टॅबलेट कसं की सेम आपण सगळ्या एज ग्रुपला जाऊ शकतो. म्हणजे पेडियाट्रिकला जाऊ शकतो, जेरियाट्रिकला जे वयस्कर लोक आहेत. आता असं जनरलायझेशन करायचं म्हटलं तर नेझल मध्ये थोडे लिमिटेशन्स येतील की जेरियाट्रिक्स पेडियाट्रिक्स मध्ये किंवा लहान मुलांमध्ये ते इतके इझिली ऍक्सेप्ट नाही होणार, डिस्कम्फर्ट आणि अशा गोष्टी. त्यामध्ये वयस्कर लोकांच्या केसमध्ये म्हटलं तर ऍडमिनिस्ट्रेशन डिव्हाइस ते सेल्फ ऍडमिनिस्ट्रेशन तेवढं कन्व्हिनियंट नाही होणार. जसं ट्रिमर्स असतील हाताला तर ते ऍडमिनिस्ट्रेट नाही करू शकत. पण जुन्या ज्या पद्धती येतात ते शक्य आहे, ते ओव्हरकम शक्य आहे. पण याच्यात जर ऍडव्हान्स ऍडमिनिस्ट्रेशन डिव्हाइस आले तर आपण ते करू शकतो. कारण ब्रेनला डायरेक्ट समजा औषध गेलं तर ब्रेन नॉर्मली फक्त इन्स्ट्रक्शन देतं बॉडीला, बरोबर. जो मेटाबॉलिझम आहे जर ते डायजेशन सिस्टम मधून जर का गेला तर ते काय करेक्टिव्ह म्हणजे काही आपला माणूस आजारी पडतो म्हणजे काहीतरी इनकरेक्ट आहे, बरोबर. जर का डायजेशन सिस्टम मधून गेला तर ते करेक्टिव्ह मेजर तिथून जास्त इफेक्टिव्ह होतात असं एक जनरल इम्प्रेशन आहे, बरोबर आहे. असं मेंदूपेक्षा समजा तुम्ही जो
ऑल्फॅक्टर रिजन सांगितला. ऑल्फॅक्टर रिजन पासून डायरेक्ट तो मेंदूला जातो. कदाचित तो डिफ्युजन प्रोसेस मुळे वगैरे जात असावा. तर तिथे काय की तुम्ही नॅनो पार्टिकलचा यूज चा पण उल्लेख केला तुमच्या भाषणामध्ये. तर अगेन नॅनो पार्टिकलचा हे यूज आहे मेडिसिन मध्ये, म्हणजे नस्यकर्मामध्ये. तो काय वेल इस्टॅब्लिश आहे का इट इज अंडर R&D? ऍक्च्युली R&D, पण जर आपण ट्रॅडिशनली बघितलं ना, तेल यूज करतात नस्यकर्मामध्ये, ते म्हणजे नॅनो इमल्शन. फक्त त्याला आपण नॅनो म्हणत नाही. आपण त्याला नॅनो म्हणतो. आपण आपल्याकडे टेक्निक्स आहे की त्याची ग्लोबल साईज किंवा पार्टिकल साईज अनालिसिसच्या, पण अनरिटन फॉर्म मध्ये ते नॅनोस. थँक्यू सर. थँक्यू. मी जोशी बोलतोय. हा सर. सुरेख भाषण झालं, मला सगळं समजलं. थँक्यू सर. मी इंजिनियर आहे. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की नाकावाटे किती औषध घ्यावं हे डॉक्टर सांगतात का? 1 थेंब घ्यावं का 5 थेंब घ्यावं? हो सर. हो हो. आता जर ते लोकल म्हणजे जसं ॲलर्जी किंवा नेझल कंजेशन असेल तर ते डॉक्टर सांगणार. आणि आता त्याच्यात ऍडव्हान्स डिलिव्हरी डिव्हाइस आले, त्याला मीटर डोजिंग म्हणतात. तर मीटर डोजिंगने आपण डोज फिक्स करू शकतो. एका पॉक्समध्ये तेवढाच रिलीज होणार नाही, तेवढाच तो नाकात पोहोचणार. प्रोफेसर महाजन, मला आणखी एक प्रश्न विचारायचा. देशपांडे बोलतो मी. हो बोला सर. की नाक हे आपलं फार सेन्सिटिव्ह असा अवयव आहे आणि त्यामुळे हे औषध नाकातून जाताना झोमणं किंवा झिंझिण्या येणं असं तुमच्या क्लिनिकल ट्रायल्स मध्ये तुम्हाला काय आढळून आलं का? हा, तेच एक कारण होतं की आम्ही त्याला पेट्रोल मध्ये कोट केला किंवा औषधाला ऍसिडने दिलं, त्याला ऑइल मध्ये सोल्युबल केला किंवा त्याला झायलोग्लोबाच्या मायसेल्स मध्ये जो आम्ही टाकला ना, त्याचं तेच कारण होतं की त्याच्याने इरिटेशन, तुम्ही जे झोमणं म्हणता ना ते नाकात इरिटेट नाही करत. जसं तपकीर असते ना, ती तपकीर ज्यावेळेस नाकात जाते ना, तिला इरिटेशन नाही होत. झणझणीव जरी येत असतील ना, ते डॅमेज नाही करत त्याला. त्या टाईप मध्ये आम्ही करायचा प्रयत्न केला. नाही, डॅमेज नाही. तपकीर ओढणाऱ्या लोकांना ते झिंझिण्या आलेल्या हव्या असतात, आवडतात त्या. सामान्य माणूस ते नाही सहन करू शकत. नाही सहन करत. नाही, तेच अवॉइड करण्यासाठी आम्ही त्याला स्मूथ सरफेस दिला. बरोबर. आणि ऑइल्स मध्ये त्यासाठी त्याला घातलंय. शुगर कोटेड स्टील असतात तसं तुमचं हे ऑइल बेस्ड आहे. हा, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. अति सामान्य प्रश्न विचारतो. काही जणांचं नाक खूप मोठं असतं, काही जणांचं लहान असतं. तर किती औषध घ्यायचं ते त्याचं प्रमाण अवलंबून आहे का? ऍव्हरेजली एका 70 वर्षाच्या माणसाला 250 मायक्रोलिटर आपण देऊ शकतो. पण ते झालं वयाप्रमाणे? नाही, वयानुसार, वजनानुसार. आणि जो इंटरनल सरफेस एरिया आहे तो अप्रॉक्सिमेटली ऍव्हरेजली तेवढाच असतो, 180 तर 210. अच्छा अच्छा. बाहेरून किती लहान मोठं दिसू दे, आजचा अब्सॉर्प्शन एरिया तेवढाच असतो. अजून कोणी? सर्वप्रथम आपले आभार. कारण खूप वेगळ्या व्यक्तीचा, वेगळ्या विषयाचा आपण मार्मिकपणे त्याचं छान प्रेझेंटेशन केलं. आणि आमचं जे 77वं विज्ञान गंगाचं पुस्तक हे खऱ्या अर्थाने खराच नाही. आपल्या व्याख्यानामधनं अनेक गोष्टी कळल्या. त्याची एक म्हणजे भगवंताने दिलेली पंचेंद्रियापैकी नाक हे किती महत्वाचं आहे. आपण बोलतो त्यामुळे मुखाचा उल्लेख होतो, पण जसं आता सरांनी म्हटलं तसं नाकाचा नखरा निघतो, त्याच्याद्वारे किती आपलं आयुष्य व्यक्त होतं. औषध प्रणाली कशी वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकते. तसंच तुम्ही या नाकाद्वारे केलेल्या औषध प्रणालीने सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि ब्रेन पर्यंत, कारण किती तात्काळ जाऊ शकतं याच्यातून तुम्ही छान शास्त्रोक्त माहिती दिली. पेन किलर जे निडलद्वारे म्हणजे सुईद्वारे लागतात आणि तेच नाकाद्वारे करण्यामधला त्याचे मेरिट्स काय आहेत
ते पण तुम्ही छान समजवले. औषध प्रणाली ज्या पद्धतीने घेतली जाते त्यात आपल्या रिसर्च मधनं जाणवलं की 2% फक्त नाकाद्वारे घेतली जाते. मला असं वाटतं की यामुळे खूप स्कोप आहे यामध्ये औषध प्रणाली अजून विकसित व्हायला. जसं नुकतंच कोविडची लस नाकाद्वारे आता सर्व देशांनी त्याला मान्यता दिलेली आहे. नंतर तुम्ही याची किंमत म्हणजे कॉस्टिंग जे म्हणतो त्याची पण तुम्ही छान विवेचन केलेत की जे मुखाद्वारे आणि नाकाद्वारे घेतले तर कुठले त्यातले फायदे आहेत आणि काय ऑपरेटिंग कॉस्टला ते औषध आपल्याला मिळेल. ब्रेन ट्युमर सारख्या दुर्धर आजारावरती देखील त्याची ग्रोथ म्युटेशन वाढू नये म्हणून या प्रणालीचा कसा उत्तम उपयोग होऊ शकतो हे तुम्ही सांगितलं. एक त्यातली जमेची अजून बाजू तुम्ही खास सांगितलीत की त्याचे साईड इफेक्ट्स खूप कमी आहेत. कारण हल्ली जनरली लोक औषध हे डिस्पोजिशन ऍक्शन म्हणून घेतात पण त्याचे साईड इफेक्ट्स पण खूप असतात. ते कधीच कोण जास्ती सांगत नाही. पण नाकाद्वारे घेतलेल्या औषध प्रणालीमुळे ते साईड इफेक्ट कमी आहे ही त्याची नक्कीच जमेची बाजू आहे. आणि तुम्ही या सांगितल्याप्रमाणे नाकाद्वारे औषधांची लाईफ सायकल वाढते हे खूप महत्वाची आहे. त्याचा हा USP आहे. त्यात तुम्ही चित्ररूपाने दाखवलं पण की वेगवेगळ्या प्राण्यांवरती त्याचा कसा ऍसिड त्याचा निर्माण होतो आणि मेंदूपर्यंत याचं आकलन या औषधाचं कसं पटकन होऊ शकतं. शेवटचा तुम्ही छान एक उल्लेख केलात की कर्कुमिन की जे हळदीमध्ये पण असतं आणि ते एक अँटीसेप्टिकच आहे. त्याच्यावरती पण जो काही संशोधनाचा भाग झालाय की नाकाद्वारे त्या पद्धतीने कसा उपयोग करता येईल. तर मला प्रत्यक्षरित्या खूप छान वाटलं आणि सर्वांनाच नक्की जे वाटलं असेल. वेगळा विषय आणि वेगळी औषध प्रणाली याच्याबद्दल तुम्ही खूप मोकळेपणे सांगितलं. त्याबद्दल परिषदेतर्फे आणि विज्ञान गंगेतर्फे आपले आभार मानतो. आणि उपस्थितांना पण आभार कारण त्यांनी वेळोवेळी योग्य प्रश्न विचारून या कार्यक्रमामध्ये रंजक आणली. हा कार्यक्रम रेकॉर्ड करतो त्यामुळे हा YouTube आणि फेसबुकवरती पण असतो. आणि खऱ्या अर्थाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती आणि नवीन भारत घडण्यामध्ये शिरपूर धुळ्यांमधनं आपल्यासारख्या संशोधकांची नक्कीच त्याच्यामध्ये मोलाचा वाटा ठरेल हे खास करून सांगावं असं वाटतं. आम्ही हे जे विज्ञान गंगा पुष्प करतो ते पहिल्या शनिवारी असतं दर महिन्याच्या. त्यामुळे एप्रिलमध्ये जरी 1 एप्रिल एप्रिल फुलचा दिवस असला तरी हा मजेचा भाग म्हटला तरी 1 एप्रिलला आमचं विज्ञान गंगा पुष्प ठरल्याप्रमाणे होणार आहे. आणि त्यावेळेला आपण पण उपस्थित राहावं. डॉक्टर संदीप भुरके हे मूत्रपिंड आरोग्य व आजार या विषयावरती 78वे विज्ञान गंगेचं पुष्प सादर करणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्राध्यापक महाजन आपले आभार. आणि पुन्हा एकदा मी संधी घेतो आपण परिषदेचे एक सभासद व्हा. आपला तिथे उपस्थिती आणि आमच्या विद्यार्थ्यांना आणि सहकार्य खूप लाभेल. मठे सर तुम्ही आज पुरस्कार विजेते तुम्ही पण आहात. तुम्ही आज खास हजर राहिला त्याबद्दल तुमचेही आभार. आणि मला वाटतं आता मी हा कार्यक्रम संपलाय असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू.